गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण लेक्चरला नेक्स्ट कंटेंट जो आहे कंपाऊंड इंटरेस्ट हा पॉईंट आज बघणार आहे. प्रिव्हियस लेक्चरला आपण सिम्पल इंटरेस्ट हा कंटेंट बघितलेला. सिम्पल इंटरेस्ट त्यामध्ये आपण त्याची व्हॅल्यू जी आहे ती कॅल्क्युलेट केलेली. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला होता आपला S = PNR डिवायडेड बाय 100. आज आपण नेक्स्ट कंटेंट जो आहे तो बघणार आहे कंपाऊंड इंटरेस्ट, त्याची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला. फर्स्ट आपण बघूया. इफ द इंटरेस्ट ऑन द प्रिन्सिपल ॲट द एंड ऑफ इच इयर, ॲट द एंड ऑफ इच इयर म्हटलेलं आहे, अँड द एंड ऑफ इच इयर इज ॲडेड टू द प्रिन्सिपल अँड द अमाऊंट दोज ऑब्टेन इज रिगार्डेड ॲज द प्रिन्सिपल फॉर द नेक्स्ट इयर, द इंटरेस्ट सो कॅल्क्युलेट इज कॉल्ड कंपाऊंड इंटरेस्ट. Let P be the original principal, R be the rate of interest, N be the number of year, then amount calculate for compound interest is given by. So first formula आहे A = P into bracket 1 plus R divided by 100 raised to N. आता P म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट, आर म्हणजे रेट आणि एन म्हणजे जो काय रेशो दिला, म्हणजे जो काय रेशो टाईम पिरियड जो दिला असेल तो आपली एनची व्हॅल्यू असणार आहे. कंपाऊंड इंटरेस्ट C.I शॉर्ट फॉर्म आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू A - P. सो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. फॉर्म्युला जो आहे, जो दोन्हींचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे A = P into bracket 1 plus R divided by 100 raised to N, and compound interest is equal to, म्हणजे A ची व्हॅल्यू आल्यानंतर नेक्स्ट आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू A - P. सो एक्झाम्पल नंबर फर्स्ट. फाइंड द अमाऊंट ऑन द सम ऑफ ₹7,865 for 8 years at 7 divided by 2 per annum. यामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे, प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे 7,865. रेट इज इक्वल टू किती पर्सेंट रेटची व्हॅल्यू दिलेली आहे 7 divided by 2 आणि एन म्हणजे टोटल पिरियड टाईम किती दिलेला आहे 8 years. सो वी नो दॅट आपल्याला माहिती आहे की फॉर्म्युला काय आहे. A = P into bracket 1 plus R divided by 100 raised to N. सो आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पहिल्यांदा पुट करूया. A = 7,865 into bracket 1 plus 7 divided by 2 divided by 100 raised to 8. इथं N ही व्हॅल्यू आहे, तिथं 8 ही व्हॅल्यू, Nची व्हॅल्यू 8 ही पुट करायची. raised to 8. सो एनची व्हॅल्यू 8 ही व्हॅल्यू पुट करा. कॅल्क्युलेशनचा पार्ट जो आहे तो सिम्पल इंटरेस्टमध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे. पहिल्यांदा आपण काय करणार इथं ब्रॅकेट सॉल्व करणार. त्यामुळे ब्रॅकेटच्या बाहेर जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज ठेवणार. 7,865 ही जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज आपली कॉन्स्टंट राहील. ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आहे 7 divided by 2 divided by 100 raised to 8. देन 7 divided by 2 पहिल्यांदा सॉल्व करून घ्या. 7 divided by 2 पॉईंटमध्ये व्हॅल्यू येईल. देन 100 into 1 100 प्लस तुमची 7 divided by 2 ची जी काय व्हॅल्यू येईल डिवायडेड बाय 100, दोन्हीचं डिवायडेशन करून त्याला रेस टू N आहे, रेस टू 8 आहे, ते कॅल्क्युलेट करून देन त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 7,865. हे जे कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्ही मला चॅटबॉक्समध्ये सेंड करा. सो नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते, त्यानुसार तुम्ही ते कॅल्क्युलेशन कंप्लीट. सेकंड एक्झाम्पल आहे फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन द सम ऑफ ₹600 ॲट 5% पर ॲन्युअम फॉर 3 years. यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे 600, रेट जो आहे तो दिलेला आहे 5% आणि एनची व्हॅल्यू आहे 3 years.
किती टाईम आहे यामध्ये, टाईम पिरियड 3 इयर्सचा आहे. सो P इज इक्वल टू 600, R इज इक्वल टू 5 अँड N इज इक्वल टू 3 इयर्स. देन फॉर्म्युला A इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R डिवायडेड बाय 100 रेस टू N. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्यात. 600 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 5 डिवायडेड बाय 100 रेस टू 3. नेक्स्ट लाईनला 600 इज इक्वल 600 इंटू ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन केले 1 प्लस आहे, तो जो 1 आहे त्याला डिवाइड खाली 1 असणार आहे. देन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 इंटू 100 100 प्लस 1 इंटू 5 5. सो 100 प्लस 5 डिवायडेड बाय 100. 100 प्लस 5 डिवायडेड बाय 100 raised to 3. 100 plus 5 is equal to 105. So 600 into bracket 105 divided by 100 raised to 3. Then 105 divided by 100 dividation केला तर व्हॅल्यू पॉईंटमध्ये येईल. 600 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.05 रेस टू 3. त्याचा रेस टू 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन 1.05 into 1.05 into 1.05. Then 600 into 1.157. Then multiplication केला तर व्हॅल्यू आली A इज इक्वल टू 694.2. सो Aची व्हॅल्यू आलेली आहे 694.2. देन नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे की कंपाऊंड इंटरेस्ट. सो कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू A मायनस P. एची अमाऊंट आलेली आहे 694.2 मायनस प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे, म्हणजे एक्झाम्पलमध्ये दिलेली व्हॅल्यू 600. देन सबस्ट्रॅक्शन्स केलं 94.2. सो 94.2 ही आलेली आहे आपली व्हॅल्यू. देन त्याच्यावरून सिम्पल इंटरेस्ट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर खाली सिम्पल इंटरेस्टसुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. SI इज इक्वल टू 600 इंटू 3 इंटू 5, कारण Pची व्हॅल्यू आहे 600 इंटू Nची व्हॅल्यू आहे 3 इंटू Rची व्हॅल्यू आहे 5, बिकॉज SI इज इक्वल टू P&R डिवायडेड बाय 100. सो 600 इंटू 3 इंटू 5 डिवायडेड बाय 100. देन 6 इंटू 3 इंटू 5 इज इक्वल टू 90. सो सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू 9. पण आपल्याला कॅल्क्युलेट फक्त करायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट. सो सॅम्पलसाठी इथं सिम्पल इंटरेस्टसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे, जो की आपण प्रिव्हियस लेक्चरला हा कंटेंट घेतलेला, सिम्पल इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करायचा. सो आता आपण कंपाऊंड इंटरेस्टचं फर्स्ट एक्झाम्पल कॅल्क्युलेट केले. इथं Aची व्हॅल्यू कशी काढलेली आहे बघा. पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व केला आहे. ब्रॅकेटमध्ये जी पॉईंटची व्हॅल्यू येईल त्याचा रेस टू जे काय असेल, 3 असेल, 4 असेल, 8 असेल, 3 असेल तर 3 टाईम मल्टिप्लिकेशन, 4 असेल तर 4 टाईम मल्टिप्लिकेशन, 5 असेल तर 5 टाईम मल्टिप्लिकेशन करून त्याला मल्टिप्लाय इंटू प्रिन्सिपल अमाऊंट. सेम इथं फर्स्ट एक्झाम्पलमध्ये करायचं आहे तुम्हाला. 1 इंटू 100, 100 प्लस 7 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 100. मग 100 प्लस 7 डिवायडेड बाय 2, मग 7 डिवायडेड बाय 2 ही व्हॅल्यू आधी सॉल्व करून घ्यायची. 2 नंबरती 7ला भाग लावा, पॉईंटमध्ये व्हॅल्यू आहे. देन नेक्स्ट 100 प्लस समथिंग पॉईंटची व्हॅल्यू जी काय येईल त्याला डिवायडेड बाय 100. देन अगेन डिवायडेशन केलं, नेक्स्ट व्हॅल्यू पॉईंटमध्ये येईल. देन नेक्स्ट जी व्हॅल्यू येईल ब्रॅकेटमध्ये त्याचा रेस टू किती असणार आहे 8. देन 8 टाईम्स मल्टिप्लिकेशन आणि 8 टाईम मल्टिप्लिकेशन. देन नेक्स्ट मल्टिप्लाय 7865. सो Aची व्हॅल्यू येईल आणि देन नेक्स्ट सॉल्व करायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू A मायनस P. Aची जी व्हॅल्यू येईल ती मायनस करायची Pच्या व्हॅल्यूमधून. ऑलरेडी Pची व्हॅल्यू आहे 7865. So next example, example number 3. If the principal amount of rupees 10,000 is invested into a bank as fixed deposit for 5 years with compound rate 12% per annum, what will be the amount at the end of the 5th year? सो यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली आहे 10,000 रुपीज.
टाईम पिरियड जो आहे तो दिलेला आहे 5 इयर्स. देन आर इज इक्वल टू रेट आहे इथं 12% पर ॲन्युअम. सो ए इज इक्वल टू फर्स्ट फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला पुट करायचा. ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर डिवायडेड बाय 100 रेज टू एन. सो पीची व्हॅल्यू आहे 10,000. सो पुट फर्स्ट ऑफ ऑल व्हॅल्यू ऑफ 10,000. सो 10,000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 12 डिवायडेड बाय 100 raised to 5. Then 10,000 as it is, 10,000 into bracket 1 into 100, 100 plus 12, 100 plus 12, 100 plus 12 is equal to 112. 112 divided by 100 is equal to, कॅल्क्युलेशन करून बघा तुम्ही, 112 divided by 100 raised to 5. So equal to 10,000 into bracket 1.12 raised to 5. So 10,000 as it is 1.12. So 5 times multiplication 1.7623. Then next multiply 10,000 is equal to, फायनल आन्सर इथं आलेलं आहे 17,623. एची व्हॅल्यू आलेली आहे. देन नेक्स्ट कंपाऊंड इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. सो कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस पी. एची व्हॅल्यू आहे 7,623 मायनस 10,000 इज इक्वल टू 763. So compound interest is equal to 763. Then next example number 5. So example number 2. Next, what will be the compound interest on rupees 1,000 at 5% per annum for 3 years. इथं कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो इथं अमाऊंट जी आहे ती अमाऊंट दिलेली आहे 10,000 रुपीज. रेट जो दिलेला आहे 5% पर ॲन्युअम आणि टाईम पिरियड जो आहे तो आहे 3 इयर्स. सो कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आधी आपल्याला कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागते, एची व्हॅल्यू. सो त्याचे नोटेशन ए काय, आर काय, एन काय हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्येच त्याचे नोटेशन तुम्हाला दिलेले आहेत. सो पी इज इक्वल टू 10,000 रुपीज ॲज इट इज घेतली अमाऊंट, प्रिन्सिपल अमाऊंट. आर इज इक्वल टू रेट ऑफ 5% and n is equal to 3. Then a is equal to p into bracket 1 plus r divided by 100 raised to n. So p ची व्हॅल्यू पुट केली. p is equal to 10,000. 10,000 in bracket 1 plus 5 divided by 100 raised to 3. So next line la equal to 10,000 as it is 1 into 100, 100 plus 5 is equal to 105 divided by 5 raised to 3. So 10,000 as it is into 105 divided by 100 is equal to 1.05. 1.05 raised to 3. So 1.05 raised to 3, 1.05 3 times multiplication. 1.05 into 1.05 into 1.05 into 10,000 is equal to 10,000 into 1.16 is equal to 11,600. So compound interest is equal to A minus P. 11,600 minus 10,000 is equal to 1,600.
Then next example number 5. What will be the compound interest on rupees 10,000 for 4 years at 6%? 1000. Principal amount is equal to 1000. So first of all we put the value of principal amount, rate and time period. So principal amount is equal to 1000, rate is equal to 4 years, rate is equal to 5% and n is equal to 4 years. So A is equal to P into bracket 1 plus R divided by 100 raised to n. Then principal amount किती आहे एक्झाम्पलमध्ये 1000 रुपीज. व्हॅल्यू पुट करा. प्रिन्सिपल अमाऊंट आहे 1000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 5 डिवायडेड बाय 100 रेज टू 4. सो 1000 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 इंटू 100 प्लस 5 डिवायडेड बाय 100. सो 105 डिवायडेड बाय 100 रेज टू 4. So 1000 into 105 divided by 100 is equal to 1.05 raised to 4. 1.05 is 4 times multiplication. 1.05 into 1.05 into 1.05 into 1.05 is equal to 1.22. So 1.22 into 1000 is equal to 1220. Then next apply the formula of compound interest. So compound interest is equal to A minus P. So A ची value आलेली 1200. So next value काय आलेली A is equal to 1220. So compound interest is equal to A minus P. So A ची value आलेली 1220 minus 1000 is equal to 220. So compound interest is equal to 220. Similarly, next example number 6. A person is going to retire in 5 years. He has to get a person is going to retire in 5 years. He has to get the amount at the time of retirement is rupees 20,113. What the principal amount should be invest at percent is the deposit of company with rate of 5% per annum in compounded. So amount ची व्हॅल्यू दिलेली आहे 20,130. rate is equal to 5% and time period आहे 5. So n is equal to 5. So A is equal to P into bracket 1 plus R divided by 100 raised to n. So A ची व्हॅल्यू आहे 20,130 जी की व्हॅल्यू पुट केली. 20,130 is equal to P into bracket 1 plus 15 divided by 100 raised to 5. So 20,130 is equal to P into bracket 100 plus 15 divided by 100 raised to 5. So 20,000 is equal to P into bracket 150 divided by 100 raised to 5. So 115 divided by 100 is equal to 1.15 raised to 5. So 1.15 raised to 5 is equal to 2.01. So 20,130 is equal to P into bracket 2.01. So P is equal to principal amount is equal to 20,130 divided by 2.01 is equal to 10,000 rupees. So principal amount आलेली आहे 10,000 rupees. So P is equal to 10,000 rupees. Then next example number 7. 7 नंबरचे एक्झाम्पल आहे. फाइंड द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज 8,000 in 3 years at 12% per annum.
सो प्रिन्सिपल अमाऊंट आहे 8000, एन इज इक्वल टू 3 अँड आर इज इक्वल टू 12%. सो एस आय इज इक्वल टू आपल्याला डिफरन्स सांगितला आहे, फाइंड द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. सो पहिल्यांदा सिम्पल इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया, नंतर कंपाऊंड इंटरेस्ट अँड देन नेक्स्ट डिफरन्स, दोन्हींची सबस्ट्रॅक्शन. सो सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू, सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे PNR, जो की प्रिव्हियस लेक्चरला आपण सिम्पल इंटरेस्टची कॉन्सेप्ट बघितलेली, त्यावेळेस हा फॉर्म्युला बघितलेला. सो सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR डिवायडेड बाय 100. सो P इज इक्वल टू 8000 इंटू 3 इंटू 12 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 2820. सो SI इज इक्वल टू 2880. सो CI इज इक्वल टू A minus P. So P into bracket 1 plus R divided by 100 raised to N minus P, because A चा फॉर्म्युला आहे P into bracket 1 plus R divided by 100 raised to N. ही व्हॅल्यू जरी A ची आपण आधी कॅल्क्युलेट केली आणि देन नेक्स्ट कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज केला तरी सुद्धा चालेल, इथं कंबाईनमध्ये यूज केली. सो 8000 into bracket 1 plus 12 divided by 100 raised to 3 minus 8000. So 8000 into 112, because 1 into 100 plus 12 112. So 112 divided by 100 raised to 3 minus 8000. So then 8000 into bracket 1.4049 minus 8000 ही व्हॅल्यू घ्यायची तिथं, देन करेक्शन करून कॅल्क्युलेशन कंप्लीट करा. देन CIची व्हॅल्यू मिळेल, CIची व्हॅल्यू मिळाली की CI मायनस SI अँड देन नेक्स्ट तुमचं फायनल आन्सर येईल. सो इथं करेक्शन करून घ्या आणि देन नेक्स्ट कॅल्क्युलेट करा. आणि नेक्स्ट लास्ट नंबरचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल लिहून घ्या, ट्राय करा सॉल्व होतं आहे का. द डिफरन्स बिटवीन SI अँड CI ऑन अ सर्टन सम फॉर 2 years ॲट 4% per annum इज ₹320. व्हॉट वॉज द सम. सो एक्झाम्पल हे लास्ट एक्झाम्पल आहे जे की सॉल्व करा. सॉल्व केलेलं आहे, सेम आन्सर येते बघा. याची व्हॅल्यू पहिल्यांदा कॅल्क्युलेट केली, देन नेक्स्ट CI कॅल्क्युलेट केलेलं आहे, CI कॅल्क्युलेट केलं, CIची जी व्हॅल्यू आली SI मायनस CI केलेलं आहे, CI मायनस SI. देन जी व्हॅल्यू येईल त्यामध्ये पुन्हा प्रिन्सिपल अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली आहे. सो ओके, नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट कंटेंट जो आहे तो आपण स्टार्ट करूया. थँक्यू.